नमस्कार शेतकरी बांधवांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोहरे आपल्या CSC माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो. तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी खूप सारी अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी खूप सारा पाऊस पण या ठिकाणी चालू आहे महाराष्ट्रामध्ये. तर शेतकऱ्यांचं या ठिकाणी अतोनात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. कुणाचं सोयाबीनचं असेल, कुणाचं कपाशीचं असेल, कुणाचं मूग असेल किंवा उडीद असेल. असं सध्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी पावसामुळं थैमान मातलेलं आहे. तर त्याचा जर आपल्याला या ठिकाणी जर आपण 2024मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जर आपल्या जे काय पेरलेल्या धान्याचा जर या ठिकाणी विमा काढलेला असेल, तर या ठिकाणी विमाचा जर आपल्याला इन्शुरन्स काढायचा असेल, तर या ठिकाणी आपल्याला क्रॉप इन्शुरन्स या प्ले स्टोअरवरती जाऊन या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्स काढावं लागणार आहे. आणि याचा सविस्तर व्हिडिओ आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. परंतु त्या जर अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जर या ठिकाणी नवीन असाल, तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. चला तर मग आता आपण सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी बघूयात. तर पहिल्यांदा आपल्या मोबाईलमध्ये जायचं आहे. आपल्या मोबाईलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये एक प्ले स्टोअर नावाचा ऑप्शन आहे. या ठिकाणी बघू शकता हे प्ले स्टोअर आहे. या प्ले स्टोअरवरती जाऊन सर्च बारमध्ये जो काय आयकॉन आहे, या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स नावाचं नाव टाकायचं आपल्याला. क्रॉप इन्शुरन्स टाकल्यानंतर हे ठिकाणी पहिलंच या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स हे ॲप आहे. ह्या ॲपचा हा लोगो आहे आणि या ठिकाणी आपल्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी 4 टॅब ओपन होतील. एक फार्मर रजिस्ट्रेशन, एक लॉग इन विथ फार्मर, एक कंटिन्यू गेस्ट आणि एक चेंज लँग्वेज. तर याच्यानंतर आपला कंटिन्यू ॲज गेस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 5 ऑप्शन दिसतील. एक स्टेटस इन्फॉर्मेशन पॉलिसी, एक नॉन इन्शुरन्स प्रीमियम आणि एक क्रॉप लॉस. तर या क्रॉप लॉसच्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 1 नंबरचा ऑप्शन आहे क्रॉप लॉस इन्फॉर्मेशन आणि क्रॉप लॉस स्टेटस. तर आपण जर ऑनलाईन अगोदर अर्ज केलेला असेल तर आपल्याला स्टेटस पण बघता येईल. तर या ठिकाणी नवीन असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला क्रॉप लॉस इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला जो काही रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे, म्हणजे आपण विमा भरताना जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे, तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक 7 आकडी या ठिकाणी OTP 6 आकडी OTP येऊन जाईल. तो OTP आल्यानंतर या ठिकाणी आपला जशास तसा या ठिकाणी आपला OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर आपला पुढील नेक्स्ट पेजवर घेऊन जाईल. त्याच्यामध्ये या ठिकाणी सीझन निवडायचा आहे. मग तुमचा खरीप आहे किंवा रब्बी आहे तो निवडा. आता सध्या खरीप चालू आहे, त्याच्यामुळं खरीप निवडा. त्याच्यानंतर आपलं इयर कधीचं आहे, या ठिकाणी 2023, 24, 18पासून आहे. तर या ठिकाणी 24 वर्ष असल्यामुळे 24 निवडूया. त्याच्यानंतर सेम्स कोणता आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि वेट्स. तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या ठिकाणी प्रधानमंत्री आहे, त्यामुळे प्रधानमंत्री किसान विमा योजना या ठिकाणी निवडा. त्याच्यानंतर आपलं स्टेट कोणतं असेल, या ठिकाणी महाराष्ट्र असल्यामुळे मी महाराष्ट्र निवडतो आणि सिलेक्ट करतो. या ठिकाणी पुढे जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फॉर वेअर डिड यू एनरोलमेंट, या ठिकाणी आपल्याला तुम्ही फॉर्म म्हणजे कुठून भरलात, म्हणजे तुमच्याकडं बँक असेल, CSC सेंटरहून भरलेलं असेल किंवा फार्मर ऑनलाईनहून भरलेलं असेल, जे कुठलं असेल ते निवडा. या ठिकाणी मी CSCहून भरला आहे, तर मी CSC क्लिक करतो. आणि डू यू ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर, तुमच्याकडे जर पॉलिसी नंबर असेल, म्हणजे विम्याची भरलेली पावती असेल, तर या ठिकाणी येस करा. आणि आता आपल्याकडे पावती असल्यामुळे आपण येस करतो. आणि आपल्या पावतीवर या ठिकाणी एक ग्राहक क्रमांक असतो, जो काही रिसिप्ट नंबर असतो, तो नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. या ठिकाणी मी तो जो काही शेतकऱ्याचा हा नंबर आहे पावतीवरला, तो नंबर या ठिकाणी मी टाकून घेतो. आणि टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढील टॅब ओपन होतात. आणि ते ओपन झालेले टॅब या ठिकाणी माहिती कशी भरायचं हे बघूयात. तर आता या ठिकाणी मी टाकल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर तो पॉलिसी नंबर येईल. त्याच्यानंतर ते शेतकऱ्याचं या ठिकाणी नाव येईल. या ठिकाणी कुठल्या इन्शुरन्स कंपनी कुठली आहे ते नाव येईल. पुन्हा स्टेट येईल, डिस्ट्रिक्ट येईल, त्याचा प्रीमियम येईल आणि या ठिकाणी मोबाईल नंबर आणि नेम ऑफ येईल. त्याच्यामध्ये खाल्ल्या बाजूला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी एक टिक बॉक्स दिलेला आहे, त्या टिक्स बॉक्सवरती जाऊन या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपली माहिती ओपन होईल. या ठिकाणी टाईप ऑफ इन्सिडन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत. याच्यामध्ये मग तुम्ही तुमचं जर पावसाने या ठिकाणी जर सोयाबीन जर नुकसान झाले असेल, तर त्याच्यामध्ये रेन ऑफ एक्सफॉल नावाचं एक एक्सेल रेनफॉल आहे. त्याच्यानंतर तुमचं जर सोयाबीन जर या ठिकाणी जर किंवा तुमच्या जर पिकाची कोणत्याही तर या ठिकाणी जर नुकसान झालेलं असेल, खूप सारे ऑप्शन आहेत.
या ठिकाणी पेस्टल असेल, ॲनिमल ट्रॅक असतील, ॲनिमल इन्फॉर्मेशन असेल, क्लाउड असेल, ढगानं, पुन्हा जे काय असेल ते करा. टॅगलाईन पावसामुळे झाले असल्यामुळं मी पावसानं करतो. आणि कोणत्या दिवशी झालं, तर मित्रांनो या ठिकाणी आपली तारीख महत्त्वाची आहे. तर त्या 72 तासाच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी क्लेम करायचे. स्टेटस ऑफ क्रॉप टाईम, म्हणजे तुमचे त्या टायमिंगला तुमचं क्रॉप हे कापलेलं होतं का स्टँडिंग म्हणजे उभं होतं ते आपल्याला, किंवा का हार्वेस्टिंग कटिंग करून ठेवलेलं होतं, तर ते निवडायचं आहे. तर आपलं हे या ठिकाणी सध्या उभं आहे, त्यामुळे उभं निवडू. आणि पर्सेंटेज इथं महत्त्वाचं आहे मित्रांनो, या ठिकाणी पर्सेंटेज किती पर्सेंटेज तुमचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. आणि या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो काय आपल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे तर ती या ठिकाणी आपल्याला त्याचा फोटो काढायचा आहे. ती फोटो काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ओके करायचं आहे. केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही मोबाईलचा कॅमेरा असेल तो कॅमेरा या ठिकाणी ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लगेच आपला जो काही फोटो आहे तो फोटो या ठिकाणी आपल्याला कॅप्चर करायचा आहे. टाकल्यानंतर या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करून या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट फॉर्म सबमिट करून घ्यायचे आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डॉकर नावाचं एक ID येईल आणि आपल्याला फॉर्म सबमिट झालेला एक मेसेज पण येईल. तर युअर कॉलम फार्मर्स लॉग इन टॅब फसल विमा योजना. ओके, परत एक बार करूया.